हॅलो नमस्कार. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आजच्या व्लॉगची सुरुवात होत आहे किचनमधून, कारण सकाळी सकाळीच मी लागले आहे कामाला. स्वयंपाकाची तयारी सुरू आहे इथे. आता पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि आज आहे तृतीय श्राद्ध. तर माझ्या सासऱ्यांचं श्राद्ध आहे आज आणि त्याचसाठी मी इकडे स्वयंपाक रेडी करत होते. तर बरंच काही माझं थोडं आवरलेलं होतं. तर त्यामध्ये सर्वात आधी सकाळी मी उठून घरातली थोडी कामं आटपून घेतली आणि आंघोळ वगैरे केली, देवपूजा आटोपली आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागली. तर सर्वात आधी मी इकडे बासुंदी बनवून घेतली, कारण बासुंदी बनवायला खूप वेळ लागतो. म्हणून मग मी बासुंदी रेडी करून ठेवली. त्यानंतर मग मी भाजी करून घेतली. गंगाफळीची भाजी केलेली, कोणी कोणी याला कोळंसुद्धा म्हणतं. तर मग कोळ म्हणजे पंपकिन, तर त्याची भाजी मी केलेली आणि त्याच भाज्यांमध्ये बाकीच्या भाज्या अशा मिक्स करून थोड्याशा करून घेतली. भाजी रेडी झालेली होती माझी. त्यानंतर मी वरण भाताचं कुकर लावलं. वरण भात पितरांसाठी खरं तर जे आगारी टाकली जाते तर त्यामध्ये वरण वगैरे यूज होत नाही, पण मग आपल्याला खाण्यासाठी पितरांना जेवणासाठी बोलवतो आपण, तर त्यामुळे वरण भात वगैरे करतात. सो वरण भाताचं मी कुकर लावलं. त्याचबरोबर वड्यांची डाळ मी रात्री भिजत टाकलेली होती. उडदाचे वडे, आता तुम्ही खानदेशचे असणार तर त्या साईडला उडदाचे वडे ही खूप फेमस असतात. तर मग मी थोडीशी डाळ रात्री भिजत टाकलेली होती आणि तीच मी इकडे वाटून घेतली. आणि वाटताना सुद्धा मला इतका त्रास झाला, कारण मी विचार केला अगदी थोडीशीच डाळ आहे तर छोट्या छोटं जे भांडं असतं मिक्सरचं त्यामध्ये होऊन जाईल, पण त्यामध्ये झालं नाही. आणि म्हणून मग मला मोठ्या भांड्यामध्ये ते वाटण करावं लागलं. आणि माझ्यासोबतनं हे नेहमीच असतं, ज्या वेळेला मला घाई असते की पटकन कामं करायची असतात त्याच वेळेला नेहमी काही ना काही प्रॉब्लेम येत असतो. पण ठीक आहे, ते डाळही वाटून झाली. त्यामध्ये बाकीचं जे काही जिन्नस लागतं, मिरची, जिरं आणि अद्रक याची पेस्ट वगैरे सगळं मी मिक्स केलं. जे पितरांचं जेवण असतं त्यामध्ये कांदा लसूण वर्जित असतो, म्हणजे त्याचा यूज केला जात नाही, म्हणून मग मी अद्रक टाकलेलं थोडंसं आणि छान ते भिजवून घेतलं. त्यानंतर इथे मी भज्यांचं पीठ तयार करत आहे. म्हटलं भज्यांचं पीठ तयार करून ठेवलं की फक्त तळणीचं जे काम राहील ते सगळ्यात शेवटी आपण करूया. तर डाळ तयार झालेली होती वड्यांची, तर त्यामध्ये मी मीठ टाकलेलं नव्हतं आणि भज्यांचं सुद्धा भिजवून घेतलं. त्यानंतर मग पोळ्या, तर पितरांसाठी पोळी, त्याबरोबर गाईचा नैवेद्य वगैरे जे काही लागतात ना त्या पोळ्या मी फक्त कामापुरतं इकडे करून घेतलेल्या होत्या. म्हणजे कणिक भिजवून घेतलेली आधी, कमीच पोळ्या करायच्या होत्या. खरं सांगायचं झालं तर पितरांचं जेवण इतकं असतं ना, आणि लोकंसुद्धा जास्त असतात, म्हणजे लोकही जास्त असतात. पितरांचं जेवण म्हणजे मेनू जे असतात ते भरपूर असतात, त्यामुळे हा स्वयंपाक करायला खूप वेळ लागतो. आणि जर घरी करणारी एकच स्त्री असेल, म्हणजे जर कोणाची हेल्प नसेल ना, तर हा स्वयंपाक करायला सुद्धा खूप वेळ लागतो. पण आता आमच्या इथे कसं की माझ्या घरामध्ये जेमतेम आम्ही 3च लोक आहोत, त्या नुसार मी थोडाफार स्वयंपाक करत असते. आणि पित्र म्हणणार तर इकडे पित्र वगैरे असं काहीही नसतं, म्हणजे कोणालाही जेवायला वगैरे बोलवता येत नाही. त्यामुळे मग जे पान असतं पित्रांचं ते मी गाईलाच खाऊ घालते आणि थोडा थोडा असा स्वयंपाक मी रेडी करते. तर इथे आता आणि काय होतं की आमच्या गावाकडे म्हणजे माझे जेठ राहतात ना, तर जेठ जेठाणी ते सगळं मिळून तिकडे प्रॉपर व्यवस्थित सगळं करतात. त्यामुळे मग मी फक्त इकडे माझ्याने जसं जमतं आणि जसं होईल ना तसं मी करण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे मी लगेच भजे तळायला घेतलेले, त्याचबरोबर जे वडे केलेले होते उडदाचे ते मी करायला घेतलेले. म्हटलं गरम गरम करून घेऊया. वरण माझं झालेलं होतं आणि सगळा इथे स्वयंपाक माझा रेडी झालेला होता. बघा, सकाळीच जर पटकन उठून स्वयंपाक आटोपला ना तर लवकर होतं. आणि जसं मी म्हटलं की स्वयंपाकसुद्धा कमी होता, त्यामुळे मग तो पटापट आटपून घेतला. सगळ्यात शेवटी मी थोडेसे पापड वगैरे तळून घेतले. आणि त्यानंतर आज अनायसे महेश घरी होते. नाहीतर काय होतं ना की आगारी वगैरे टाकायची असते. अमावस्येची जी आगारी मी टाकते ना, दर अमावस्येला मी टाकत असते, तर त्या दिवशी महेश टाकून जातात ऑफिसला. पण मग ही जी अशी श्राद्धची आगारी असते ना त्या दिवशी महेश घरीच नसतात. पण आज रविवार आला आणि त्यामुळे महेशला सुट्टी होती, तर मग त्यांच्याच हातून आगारी पडली. तर इथे माझे सासरे आहेत, त्यांच्या फोटोंची त्यांनी पूजा वगैरे केली आणि जो काही केलेलं होतं पितरांचं ते मग फोटोला पण दाखवलं, नैवेद्य वगैरे सगळं. गाईचं मी साईडला काढून ठेवलं, पितरांचं काढून ठेवलं आणि त्यानंतर मग मी इकडे आगारी टाकायला घेतलं त्यांनी. आणि बघा, पितृपक्षामध्ये पितरांची सेवा जितकी केली
पाहिजे ना खूप चांगलं असतं, तर माझ्याने जितकं होतं तितकं मी करत असते. आणि चूकभूल माप असं म्हणतात, तर तसंच मी करते. कारण काय आहे की आपण शहरामध्ये राहतो, तर प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळेत मिळत नाही, किंवा जे जसं असतं ना त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करते. कारण पितृ म्हणजे कसं, आपले पितृ संतुष्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या घरामध्ये कधी पितृदोष लागू नये, त्यामुळे या पंधरवाड्यात म्हणजे 15 दिवसांमध्ये पूर्ण पितृपक्षामध्ये खूप सेवा करायची असते. आय होप की तुम्ही सुद्धा असंच करत असणार. आजच्या व्हिडिओमध्ये काही चुकलेलं तुम्हाला दिसत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. जेवणं वगैरे आटोपली आणि त्यानंतर सकाळपासूनची भांडी जी पडलेली होती ना, ती मी इथे आवरायला घेतली. खरं तर थोडं थोडं करून मी रोज आवरून घेते, पण आज सकाळपासून अजिबात जमलं नाही, त्यामुळे मग हा एवढा पसारा. भांडे वगैरे आवरून घेतली आणि अशा पद्धतीने माझं जे रुटीन होतं आजचं ते संपलेलं. तर आजचा व्लॉग हा तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा. लवकरच आपली भेट होईल आणखी एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तो सर्वांना टेक केअर अँड बाय.